महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। नमस्कार, नया सवेरा न्यूज में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। विवाह के बाद संपत्ति नाम पर करने के लिए गर्लफ्रेंड ने बॉयफ्रेंड को दी धमकी। महाराष्ट्र के पालघर जिले से एक दिल दहलाने वाली घटना सामने आई है, जहां प्रेमिका पर शादी करने पर और पूरी संपत्ति अपने नाम करने का दबाव डाला गया। उसकी गला काटकर हत्या कर दी गई। पिछले हफ्ते पालघर जिले के मोखाड़ा तहसील में वैतरणी नदी के किनारे एक महिला का सिर कटा शव मिला था। इस मामले की जांच के दौरान पालघर पुलिस द्वारा चौंकाने वाली जानकारी सामने आई है। सोलापुर जिले में सुनील यादव का एक महिला से प्रेम प्रसंग चल रहा था, लेकिन जब से इस महिला ने बार बार शादी की और संपत्ति अपने नाम करने के लिए दबाव डाला, तो आरोपी सुनील यादव ने अपने साथी महेश बड़गुजर की मदद से प्रेमिका की बेरहमी से हत्या कर दी और शव की पहचान न हो सके, इसके लिए उसका सिर धड़ से अलग कर फेंक दिया। आरोपी द्वारा पुलिस का पता चला कि ये दोनों आरोपी घूमने के लिए लोनावाला जाने की बात कहकर युवती को इंडिका कार में बिठाकर यहाँ लाए और उसकी हत्या कर दी गई। नदी में पुलिस का शव मिलने के बाद धारा 302 और 201 के तहत मामला दर्ज किया गया है। पालघर जिले के मोखाड़ा पुलिस स्टेशन और स्थानीय क्राइम ब्रांच ने जांच कर दोनों आरोपियों को गिरफ्तार करने में सफलता हासिल की है। 7 फेब्रुवारी 2024 रोजी मोखाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खोडाळा ते कसारा या मार्गावरील वैतरणा ब्रिजच्या ठिकाणी एक मान कापून टाकलेली महिलेची बॉडी त्या ठिकाणी मिळाली होती। या संदर्भात 302, 201 प्रमाणे मोखाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। यामध्ये जी बॉडी सापडली होती या बाबतीमध्ये कोणतीही ओळख पटवण्यासंदर्भातले साधन नव्हते। आमचे त्या ठिकाणचे SDPO श्री पिंगळे, आमचे LCPPI, ॲडिशनल SP, LCBची संपूर्ण टीम या आयडेंटिफिकेशन होण्यासाठी ओळख पटवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होती। यामध्ये जे क्ल्यू मिळाले त्याच्या आधारावर या बॉडीची ओळख पटवण्यामध्ये यश मिळालं। सदरची महिला ही शिरपूर धुळे या ठिकाणची रहिवाशी होती। तिच्या प्रेम संबंधातून तिने ज्याच्याबरोबर प्रेम होतं त्या व्यक्तीला लग्न कर आणि मला तुझ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार कर यासाठी तगादा लावला होता आणि त्यामुळे या तिचे कटकट संपवण्यासाठी त्यांनी आणि एका ड्रायव्हरने या बाबतीतला प्लॅन केला आणि तिला मोखाड्याच्या हद्दीमध्ये एक सुनसान जागा आहे ज्या ठिकाणी जर बॉडी टाकली तर ते निष्पन्न होणार नाही या भावनेतून त्यांनी तो प्लॅन केला आणि त्या ठिकाणी येऊन तिचा गळा आवळला, त्यानंतर तिची मान कापली, तिचं डोकं गाडीमध्येच ठेवलं गेलं आणि धड हे पुलावरून खाली टाकलं गेलं आणि त्या ठिकाणाहून ते निघून गेले। याबाबतची आमचे LCBचे पथकर, त्यामध्ये सावंत देसाई PSI वानखेडे आणि LCBचे प्रभारी अधिकारी श्री अनिल विभूते हे सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत होते। त्या सर्व प्रयत्नाला यश आलं आणि एका आरोपीला आम्ही सोलापूरहून ताब्यात घेतलं, दुसरा आरोपी शिरपूरहून ताब्यात घेतला गेला। त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे। पुढील तपास SDPO जवार श्री पिंगळे करत आहेत। सर, हत्या करण्याचं कारण काय? याच्यामध्ये त्या महिलेचे प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमसंबंधातून त्या महिलेने लग्न करावं असा तगादा पाठीमागे लावला होता। त्याचबरोबर हे जे मारेकरी आहेत त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा यासाठी तिचं म्हणणं होतं, त्यामुळे त्याच्यातून सुटका होण्यासाठी त्यांनी ती मर्डर केलेला आहे।